एका लग्नाची दुसरी गोष्ट। दादा, तू म्हणालास ना ते अगदी खरंय बघ। काय ग? आपली राधा खरंच खूप बदलली रे, खूप समजूतदार झाले, माणसाळली। पण मानव तर सांगत होता की राधा आणि घनामध्ये काहीतरी चाललंय, त्यांचं भांडण झालं होतं म्हणून। तरीच म्हणजे नाही, म्हणजे राधा काहीतरी सांगत होती मला, म्हणजे डायरेक्ट नाही सांगितलं हा तिने, पण काहीतरी झालंय। काय काय झालं असेल? मी काही गंभीर नसेल ना? कसं आहे बेबी, माणसाला एक ना गट फिलिंग असतं, तसं मला होतं की हा जो घनश्याम आहे ना, हा राधासाठी अत्यंत योग्य नवरा आहे। पण रोज काय ना काहीतरी कानावर येतंय, कळत नाही ग कोण चुकतंय कोण बरोबर आहे, काय चाललंय। तू ना काळजी करू नकोस त्यांची। अरे नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं, आणि दोघं काही लहान आहेत का आता? दोघंही व्यवस्थित मॅच्युअर होऊन लग्न केलेलं आहे। दोघांची मतं पक्की झालीत आता। एकमेकांना समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल, एकमेकांची मतं जाणून घ्यायला त्यांना थोडासा वेळ तर द्यायला पाहिजे आपण। सगळे सगळे अनुभव नव्याने घेत आहेत ते, असं तू एकदम टेन्शन घेऊ नकोस। आणि अरे ती जी 2.5 अक्षर आहेत ना, लग्न, ती समजून घ्यायला तप जातात लोकांची। आणि राधा आणि घनश्याम नाही बोल तू, मी ऐकतोय। तरी तू माझी ताई आहेस नाही का? नाही लहानपणापासून हे असंच आहे की नाही, की तू मला सगळं समजावून सांगायचं, मी शांतपणे ऐकत बसायचं, तू मला सल्ले द्यायचे, त्याप्रमाणे मी वाग। अब क्या करूं मैं भी, आदत से मजबूर हूं मैं। हाँ, असे फुकटचे सल्ले द्यायला आवडतात ना मला। म्हणून तर हात मोडलेला असताना ताबडतोब निघून आले। तेच 2.5 अक्षर लग्न। अरे हाँ, याद आया, उद्या काहीतरी जमाई बापूंचा वाढदिवस आहे ना रे? अरे हो, खरंच की। काय करूया मग? काय आता तू आलेस, तू ठरव काय करायचं ते। ए, मग उद्या दोघांना आपण जेवायला बोलूया का घरी? हा चालेल। नाही म्हणजे काय होईल, काय भांडण वगैरे ती मिटून जाईल। हा, पण त्यांचा काही प्रोग्राम नसेल तर। हा हो। आणि हा, दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती। काय ग? तुझं जे काय आनंद लुटणं बिटणं असतं ना, ते काहीही करायचं नाही। बेबी नेहमी करतो का आम्ही, मला सांग। नाही, आनंद तू एकटाच लुटत बसतोस, मी राधा आणि जमाई बापू बोर होतो। ओके, आज रात्री 12 वाजता मी आधी जावई बापूंना विश करायला फोन करतो, मग त्यांचा उद्याचा कार्यक्रम त्यांना विचारतो आणि मोकळे असलेलं सांगतो या। हा, जेवण लुटायला घरी या। क्या बात आहे, बढिया। अहो हो, सांगा ना कसा आहे, आवडेल हा शर्ट घनाला? अगं त्यात काय आहे एवढं? नाही आवडलं तर हा बदलून आणता येईल ना। हो, मगापासून तू ना हा प्रश्न मला 47 वेळा विचारलास। जसं काही खरंच लक्षच आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे, आणि अगदी मोजताच आहात तुम्हाला किती वेळा हा प्रश्न विचारलाय ते। आणि एवढ्या वेळा विचारून उत्तर काही दिलं नाहीच आहे तुम्ही। हा, सांगितलं कुठे घनाला आवडेल की नाही? सांगा ना। अगं मला सांग, घना तुझा मुलगा आहे का जावई आहे? मग चिंता कसली एवढी करतेस तू? सरळ घनाला सांगायचं, घना तुझ्या वाढदिवसाला हा शर्ट आणलाय, आवडला तर घाल, नाही आवडला दे टाकून। मी घालेन ना। वा 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 वा, मी त्याच्यासाठी आणलाय हौसेनी। घालेल तो, आवडेल त्याला। बरं, आपण उद्या काय करायचं? कसलं? कसलं काय, उद्या वाढदिवस आहे ना घनाचा, स्पेशल। लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, राधाही आहे त्याच्यासोबत। आणि पुढच्या वर्षीच्या घनाच्या वाढदिवसाला कदाचित 3 जण असतील, घना, राधा आणि त्यांचं बाळ ना।
हो तुम्हाला आठवतंय गणा छोटा होता तुम्हाला काय नावाने हाक मारायचं ते आता बघूया ना गणाचं बाळ त्याला काय हाक मारत ते किती सारखा तुमच्या मागे मागे असायचा ना गणा छोटा होता तेव्हा बाबा बोलेनाथ असं म्हणत सारखं तुमचा हात धरून तुमच्या मागे मागे फिरत असायचा. आणि आता मी घनाच्या मागे लागतो पण घना माझ्या हाताला लागत नाही. देव सगळी लहान मुलांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांशी खूप अटॅच्ड असतात. मोठेपणी ती अटॅचमेंट राहत नाही ती इंटेन्सिटी राहत नाही. मुलं प्रॅक्टिकल होत जातात आणि आपण मात्र स्वप्न पाहत राहतो की आपण जास्तीत जास्त वेळ मुलांच्या संगतीत राहू. म्हणून म्हणतो इमले रचू नकोस. काय होतं मग तसं झालं नाही ना तर तू स्वतःला खूप त्रास करून घेतेस. तटस्थ राहायला शिक. अहो आता असं का बोलताय तुम्ही. घना कुठे जातोय अमेरिकेला इथेच राहणार ना तो. रिजेक्ट झाला ना. पण म्हणून तो पुन्हा प्रयत्न करणार नाही असं नाही. आई लाईट गेलीत की काय. माऊली ए ए माऊली आई अरे गेले कुठे सगळे. नाही लाईट आहेत. ए बरोबर लागल्यात ना मेणबत्त्या. हा 34 36 लावू का. अरे काय बाबा काय आहे 34 काय 36 काय एक 30-32 ठीक आहे. अरे 30-32 म्हणजे 62 झाल्या तेवढं लावायच्यात. हे दादा म्हणजे तू 32 वर्षाचा झालाय. वाव. हा? खरंच तू 32चा. ठीक आहे ना रे सगळे काय आठवण करून देत आहे. खरंय जगात वय ही एकच गोष्ट अशी असते की जी नेहमी वाढत असते कधीच कमी होत नाही. घनादा रिटर्न गिफ्ट. अरे आधी तू मला गिफ्ट दे मग रिटर्न गिफ्ट. लहान कोण आहे मी का तू. तू मग आधी रिटर्न गिफ्ट दे. बर बर पण आधी केक तर कापू दे. ऐका ना शाळा सुटली अक्कल फुटली. शाळा सुटली अक्कल फुटली. वाढलं वय मनात भय तरीही करू साजिरा वाढदिवस गोजिरा. वा वा वा. आज तरी नको होती. तात्पर्य काय तर मेणबत्त्या वितळायच्या आत आपण आता केक कापूया. हा हे घना अरे राधाला बोलव ना. बाबा राधा नाहीये म्हणजे ती अरे असं काय करतोस. राधाने केलंय सगळं. ए राधा छान. टॅन टडाय. ये ना घरात ये.
तिच्याकडे बघायला अख्खी रात्र पडलीये. चला आता लवकर केक कापा. हो. ओ दादू दादू ऐक ना, तू आधी एक विश कर आणि मग फुंकर मार. आणि ती विश कोणालाही सांगू नको बरं का. केली केली विश विश. हो. कापला एकदाचा. अरे पहिला हक्क बायकोचा. हा. हो. ए राधा, आता तू भरव गाण्याला. लाजतायत अजूनही. वा, द केक इज रिअली यमी. कुठनं आणलास? ऑफिस जवळ एक बेकरी आहे तिकडनं. मस्त आहे. म्हणजे मला सांगून ठेव, मी जाईन कधीतरी. हं. आणि विशेष म्हणजे माझं नाव बरोबर लिहिलं होतं. जनरली चुकवतात. कमाल आहे ना. म्हणजे मी तुला ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा तू दाखवलं नाहीस अजिबात की तुला म्हणजे मला माहितीच नव्हतं की अशा अनेक गोष्टी आहेत घनश्याम त्या तुला माहित नाहीयेत. राधा, मी लुक कालच्या बद्दल आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की मी असं बोलायला नको होतं राधा. वाढदिवसाच्या दिवशी सॉरी म्हणू नये घनश्याम. मला वाटतं उलट बर्थडे इज अ डे टू से सॉरी. काय होतं, वाढदिवस असला की समोरचा राग धरून बसू शकत नाही, त्यामुळे लगेच माफ करतो, नाही का? बघ, इकडे तुझं कॅल्क्युलेशन आहेच. तुझंही कॅल्क्युलेशन आहेच ना राधा. माझा वाढदिवस बरोबर लक्षात ठेवला असतो. त्यात काही एवढं विशेष नाही. अरे मी कोणाचाही वाढदिवस लक्षात ठेवते, कुणाचाही. मी 7वीत असताना माझ्या बेंचवर एक मुलगी बसायची, तिचा पण वाढदिवस लक्षात आहे माझ्या. 9 नोव्हेंबर. तिचं नाव नाही आठवते पण वाढदिवस लक्षात आहे. ओ म्हणजे मी स्पेशल वगैरे नाही. माझा वाढदिवस लक्षात आहे का रे तुझ्या? हो, ऑफकोर्स. हे नोव्हेंबर मध्ये कन्फर्म. 5 का 6 माझं थोडं कन्फ्युजन आहे, पण या 2 पैकी एक. तू माझा वाढदिवस लक्षात ठेवावास अशी अपेक्षा पण नाहीये माझी. राधा महेश देसाई,
वाढदिवस 2 ऑगस्ट 1981. मून साइन कर्क, सन साइन लिओ. जन्म वेळ 11:01. मूळ नाव उमा. राधा जास्त स्वीट. हे पैसे त्यांनी शामरावच्या जन्माच्या वेळी गुंतवले होते. हार नाहीये, पण हा आशीर्वाद आहे हो त्यांचा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. देवा, माझ्या शामरावाला सद्बुद्धी दे, त्याचं रक्षण कर. आणि हो, त्याच्या पहिल्या बाळाचं तोंड बघेपर्यंत इथंच ठेव मला. आत्ताच सांगते हा मी तुला. त्याचं काय आहे, बाळणपणानंतर राधेच्या पाठीमागे कुणीतरी हवं ना. आमची देवकी आहे म्हणा, पण जरा धांदरट आहे आमची सुनबाई. जरा काही झालं की घाबरते अजून. वल्ली आहे, पण तिला कामाचा सोस फार नाही. आणि सुप्रिया, अरे वयानं लहान आहे रे अजून. त्यामुळे अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन करायला मीच हवी ना. तेव्हा काय म्हणते मी, मुलगा झाला का किंवा मुलगी, त्यांच्या 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेपर्यंत इथं ठेव मला. अरे हो, आणि त्यानंतर 10वी, हे तर आणखी कठीण. तेव्हा त्यांना मार्गदर्शन करायला इथंच ठेव रे बाबा मला. काय ग माई, स्वतःशीच काय बोलतेस? काही नाही रे, जरा त्याच्याशी व्यवहाराच्या गोष्टी सुरू होत्या. बोल. माई, तू मला इथे बोलवलंस? हो. हे घे. हे पैसे त्यांनी शामरावच्या जन्माच्या वेळी गुंतवले होते आणि त्याच्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवशी त्याला दे असं सांगितलं होतं. हार नाहीये, पण हा आशीर्वाद आहे हो त्यांचा. बाबांचा. घनासाठी. तुला त्या आंब्याची झाडं लावणाऱ्या माणसाची गोष्ट ठाऊक आहे? काय ग? अरे, त्याला लोकांनी वेड्यात काढलं. म्हणाले, म्हातारबुवा, तुम्ही आंब्याची झाडं लावताय खरी, पण ह्याला आंबे लागेपर्यंत तुम्ही इथं राहणार आहेत का? तेव्हा त्यांनी काय सांगितलं माहित आहे? माझी मुलं नातवंड खातील हे आंबे आणि माझी आठवण काढतील. संसार असाच असतो रे. जाणाऱ्यांनी पुढच्या पिढीसाठी अशाच आठवणी मागे ठेवून जायचं असतं. माझं तरी दुसरं काय चालू आहे रे. आई, तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीयेस? जाणार नाहीये. अरे, शामरावच्या मुलाच्या किंवा मुलीच्या 10वीच्या निकालापर्यंत मी इथंच राहणार आहे अशी ऑर्डर दिली मी त्याला. हो. तो पुढे भाऊ काय. त्याला ऑर्डर देणारी मला वाटतं तू जगातील एकमेव स्त्री असशील. कामगिरी सांगतो. आज घनामौलींचा वाढदिवस आहे ना, हा काळा धागा त्यांच्या पायात बांधा तुम्ही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा. नमस्कार. काय माऊली, आज घना माऊलींचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करायचं चालू आहे वाटतं. मला कुठे काय विशेष येतं माऊली, चहा करते फक्त. अरे, तुमच्या आजचा चहा सुद्धा विशेषच वाटतो घना माऊलींना. राधा माऊली, तुमच्यावर एक विशेष कामगिरी मला सोपवायची. कामगिरी? सांगतो. आज घना माऊलींचा वाढदिवस आहे ना, हा काळा धागा त्यांच्या पायात बांधा तुम्ही. मी?
त्याचा विश्वास नाही अशा गोष्टींवर. म्हणूनच विशेष कामगिरी तुम्ही बजवायची असं तुम्हाला सांगतोय. म्हणजे काय कोणाची नजर लागत नाही ना. याचा खरंच काही उपयोग होतो का माऊली? माऊली तुम्ही माना किंवा मानू नका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा पटलं तर. माझे काही मित्र माऊली होते हा, ते एका झाडाखाली उभे होते केळं खायचं म्हणून, आणि अचानक फांदी पडली ना खाली. अरे बापरे, त्यांच्या अंगावर? नाही 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 नाही, शेजारी काळं कुत्रं होतं, ते कुई 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 करत पळालं. त्यांच्या अंगावर? नाही, त्यांच्या अंगावर नाही पळालं, मग ते पळालंच. मग त्याला धरायला ते गेले. कोण? कुत्रे. कुत्रे? कुत्रे पुढे गेले ना, मग त्याला धरायला मित्र गेले. आणि समोरून येत होती गाडी, ही गाडी येत होती. आणि ऍक्सिडेंट झाला का माऊली? नाही 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 नाही, गाडी जशी आली तशी थर्र करून निघून गेली. मग? पण मग सांडला ना तो. काय सांडला? कुत्रा. कुत्रा नाही, हे मित्र. मित्र सांडला? तो सायकलवाला जो येत होता ना, तो दूधवाला होता. आणि तो दूध घेऊन येत होता ना, ही धडक झाल्यामुळे सांडलं ना ते. पाणी? पाणी नाही, दूध. दूधवाला सांडला, दूध सांडलं. एक मिनिट माऊली. हा, इथपर्यंत आलं. मला परत सांगा काय झालं. तुमचा मित्र गेला, सायकलवाला धडकला, बरोबर, दूध सांडला, सांडलं. आणि सायकलवाला खाली पडला. जसं तो खाली पडला तसा तो पळाला. मित्र नाही, कुत्रा. तो पळाला आणि मग त्याच पडलेल्या सायकलवाल्याला घेऊन माझा मित्र त्या झाडाखाली आला आणि त्याला केळ खायला दिलं. आणि मग त्या सायकलवाल्याने ते केळ खाल्लं आणि त्याची साल खाली पडली, तेव्हा सालीवरनं पडला तो. कोण? कुत्रा. कुत्रा मगाशी गेला ना, हा मित्र पडला ना, आणि मग धम खलास गेला. नाही 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 नाही, पाय मुरगळला गेला आणि तो पडला. कुत्रा. कुत्रा काय, तो मित्र. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला सांगायचं तात्पर्य काय माऊली? या सगळ्या गोष्टीला काही तात्पर्य आहे माऊली? आहे की, त्याशिवाय सांगतो का मी. तात्पर्य असं आहे की कुठल्या माणसाला कोणाची कधी काळी कुठे कशी आणि किती प्रकारची आणि काय प्रमाणात दृष्ट लागेल हे सांगता येत नाही. म्हणून हा काळा कुत्रा तुम्ही, म्हणून हा काळा धागा तुम्ही काळ्या कुत्र्याच्या पायात. माऊली चुकतंय हो सगळंच. हा काळा धागा तुम्ही घना माऊलीच्या पायात बांधा. बांधा. काळा धागा माऊली पायामध्ये हो बांधा. काळा. एका लग्नाची दुसरी गोष्ट.